आपल्या सर्वांचे लाडके कॉमेडियन असणारे कपिल शर्मा शो यांचा नेटफ्लिक्सवर दी ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो नावाने एक कार्यक्रम चालू झालेला होता। मधल्या काळामध्ये तो कार्यक्रम पूर्णपणे फ्लॉप जात होता, परंतु तो कार्यक्रम उठवण्यासाठी कपिल अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत होते, पण त्यांना काही यश मिळत नव्हतं। शेवटी त्यांनी एक अशी काही गोष्ट केली ज्याचा त्यांना खूप मोठा फटका बसला। कपिल यांनी एक असं कार्य केलं ज्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या टीमवर तब्बल 25 कोटी रुपयांची केस पडलेली आहे। कपिल शर्मा शो त्यांनी एक प्रोमो टाकलेला आहे। त्या प्रोमोमध्ये आपल्याला हेराफेरी चित्रपटातील एक अजरामर कॅरेक्टर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूराव गणपतराव आपटे म्हणजेच बाबू भैया यांचे कॅरेक्टर दिसतंय। ते कॅरेक्टर किकू शारदा साकारताना आपल्याला दिसत आहे आणि त्यावरनच खूप मोठा वादंग निर्माण झालेला आहे। हेराफेरी फ्रँचाइजमधलं म्हणजेच हेराफेरी 1 आणि हेराफेरी 2 मधले कॅरेक्टर असणारं परेश रावल यांनी साकारलेलं बाबूरावचे कॅरेक्टर कपिल शर्मा शोमध्ये दिसलं आणि त्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं। हेराफेरी चित्रपटाचे प्रोड्युसर असणारे फिरोज नाडियावाला यांनी कपिल शर्मा शोवर डायरेक्ट 25 कोटी रुपयांची केस टाकलेली आहे। त्यांनी नेटफ्लिक्सवर ही केस टाकली असून शोचं मेकर्सचे देखील यामध्ये नाव टाकलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की बाबूराव गणपतराव आपटे हे एक आयकॉनिक कॅरेक्टर आहे जे आम्ही आपल्या स्वतःच्या बुद्धीने तयार केलेलं आहे। द ग्रेट असणारे परेश रावल सर यांनी त्यामध्ये त्यांचा आत्मा ओतून ते कॅरेक्टर तयार केलेलं आहे। त्याविषयी प्रेक्षकांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावना जोडलेल्या आहे आणि आपण अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी आणि कमर्शियल फायद्यासाठी या कॅरेक्टरचा मिसयूज करत आहे, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची तुम्ही परमिशन किंवा परवानगी घेतलेली नाही आणि डायरेक्ट तुम्ही ते कॅरेक्टर शोवर दाखवताय, हे काही योग्य नाही। त्यामुळेच भारतीय संविधानातील कलमानुसार कपिल शर्मा आणि त्याच्या शोवर तसेच नेटफ्लिक्सवर देखील केस टाकलेली आहे। 48 तासामध्ये आम्हाला ही अमाऊंट द्या, म्हणजेच 48 तासामध्ये 25 कोटी रुपये द्या आणि 24 तासामध्ये लेखी माफीनामा लिहून द्या की आमच्याकडनं चूक झाली आणि पुन्हा असं काही होणार नाही। तर बघूया मित्रांनो नेमकं काय होतं। कपिल शर्मा यांच्याबरोबर झालेली ही गोष्ट योग्य आहे का? कारण की शो उठवण्यासाठीच त्यांनी ही गोष्ट केली आहे, सरळ सरळ आपल्याला दिसतंय। मला